माझं नाव अण्णासाहेब रोकडे, वय वर्ष 87। आज शांतीनगर उल्हासनगर या ठिकाणी घटनाकार विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे। पुतळा ज्यावेळेला पाहायला गेलो त्याखाली डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदारांचं नाव आहे, त्याच्या खाली चौधरीचं नाव आहे आणि ज्या ठिकाणी पुतळा बसवला स्मशानभूमीत चारही बाजूला दारूच्या बाटल्या पडलेल्या काही ठिकाणी होत्या, बिअरच्या बाटल्या पडलेल्या होत्या आणि ज्या वेळेला घाणीचं साम्राज्य तिथे आहे ना, अशा ठिकाणी तो पुतळा असल्यामुळे नगरपालिका याला दोषी आहे का, याला पोलीस स्टेशन आहे का, याला ज्यांनी पुतळा बसवलेला आहे त्यांनी कोणाची परवानगी घेतली आहे का, आणि जर कदाचित महापालिका आणि पोलीस स्टेशन ज्यांनी पुतळा बसवलेला आहे कायदेशीर ज्या महाराष्ट्र सरकारच्या 50 अटी आहे त्या 50 अटी त्यांनी पुऱ्या केल्या आहेत का, म्हणजे हा आमच्या समाजाचा बाबासाहेबांची विटंबना केलेली आहे आणि कायदेशीर अशा लोकांना देशद्रोही म्हणून ह्या कायद्याखाली त्यांना अटक करायला पाहिजे। हा एक महत्त्वाचा मुद्दा। राज हा घरामध्ये उपोषणला बसला आहे। जर कदाचित हा उपोषण जर शांतीनगर स्मशानभूमीमध्ये झालं असतं तर चारही बाजूचे लोक त्या ठिकाणी आले असतं, उल्हासनगर पेटल्याशिवाय राहिलं नसतं, कल्याणला जाणाऱ्या रस्ते अडवण्यात झाले असते। म्हणून आमची शांततेने आपण हा प्रश्न सोडवता, आंदोलन कोणी करता कामा नये। कारण का बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाने शांततेचा मार्ग दिलेला आहे आणि ज्या वेळेला पुतळा हा कुठे बसवायचा कुठे नव्हे, पुतळा तर पुतळाच बाबासाहेबांचा नाहीये। निरीक्षण जर केलं तुम्ही, त्याची उंची बघा, त्यांचं तोंडाची फेसिंग बघा, ते पुस्तक बघा, ते हातातले बाबासाहेबांची पोच कशी आहे ते बघा। म्हणजे बाबासाहेबांना चष्मा आणि घटना दिली आणि एखादी स्टॅच्यू बनवला म्हणजे झाले बाबासाहेब का। चांगल्या तज्ज्ञांकडून तो पुतळ्याची पाहणी होत असते आणि पाहणी न करताना तो बसवलेला आहे। विटंबना ही पुतळ्याची केलेली आहे आणि हे विटंबना करणारे जो कोणी असेल त्यांना सुद्धा कायदेशीर त्याच्यावर केसेस करायला पाहिजे। आज उपोषणला हा बसला पुतळा काढण्यापेक्षा ज्यांनी बसवला आहे पोलिसांना कळतं आहे आतापर्यंत पोलिसांनी काय केलेलं आहे, महापालिकेने काय केलेलं आहे, आणि जे लोक बाबासाहेबांच्या संविधानाने निवडून गेलेले आहेत नगरसेवक, या नगरसेवकांना लाज वाटायला पाहिजे की आज आम्ही संविधानाचं निवडून आहे। बाबासाहेबांच्या पुतळ्याचे जर विटंबना होत असेल त्या नगरसेवक पदाला काय करायचं, चाटायचंय का? तुम्ही ताबडतोब ठराव पास करा महापालिकेमध्ये आणि ठराव पास झाल्यानंतर ताबडतोब पुतळा काढा। नाही तर उपोषण करता जर कमी जास्त झालं, त्याच्या जीवाला कमी जास्त झालं, उपोषण करताना सांगितले जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा काढला जात नाहीये आणि ज्यांनी बसवला आहे खर्च किती झाला काय झाला अशा लोकांना शासन व्हायला पाहिजे। अशा अटीवर हा उपोषण करता बसलेला आहे। उपोषण करताना माझं सांगणं आहे समंजसपणातून जा, तुम्हाला न्याय भेटेलच। पोलिसांनी महापालिकेने जर न्याय दिला नाही, हा समाज बौद्ध समाज आहे, संविधानाला फुले शाहू आंबेडकरांना जे जे मानतात ते तुमच्या पाठीशी उभे राहणार आहे। आमचे पाठिंबा रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या वतीने तुम्हाला पाठिंबा आहे। जय भीम, जय भारत।